कन्नड शहरातील वाढत्या कचऱ्याचे ढीग, मोकाट जनावरांचा सुळसुळाट आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा होत असलेला ऱ्हास या गंभीर समस्येवर नगर परिषद कारवाई करणार का हा प्रश्न सध्या कन्नडकरांना सतावत आहे। यावरच NTV न्यूज मराठीनं समाजसेवक सदाशिव पाटील यांच्याशी साधलेला हा खास संवाद। कन्नड शहरातील कचरा व्यवस्थापनातील अकार्यक्षमता आणि मोकाट जनावरांच्या त्रासानं नागरिक पुरते हैराण झालेत। मात्र या गंभीर बाबींकडे नगर परिषदेचं दुर्लक्ष होताना दिसत आहे। शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि गल्ल्यांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले असून त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे। मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्यानं पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढलाय। याचबरोबर रस्त्यावर मोकाट गायी, म्हशी आणि कुत्र्यांचा वावर वाढल्यामुळे वाहन चालकांना मोठा अडथळा निर्माण होत असून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। ही परिस्थिती अशीच राहिली तर नागरिकांचं आरोग्य अधिकच धोक्यात येईल अशी भीती समाजसेवक सदाशिव पाटील यांनी व्यक्त केली आहे। तालुक्यातील शहरामध्ये असलेल्या घाणीच्या साम्राज्या संदर्भात व रस्त्यावरती फिरत असणारे जे मोकाट जनावरे आहे यांच्या संदर्भामध्ये काही दिवसापूर्वीच सामाजिक कार्यकर्ते यांनी एक निवेदन नगरपालिकेला दिलेलं होतं, परंतु अद्यापर्यंत कोणतीही नगरपालिकेकडनं अंमलबजावणी केली गेली नाही। एक्झॅक्ट सामाजिक कार्यकर्ते या संदर्भात काय सांगतात त्यांच्याशी आपण चर्चा करूया। भाऊ, काय सांगाल, काय निवेदन तुम्ही दिलेलं होतं आणि आतापर्यंत काय झाले त्यावर? नमस्कार, मी डॉक्टर सदाशिव पाटील, मी शिवसेनेचे कार्यकर्ता आहे आणि कन्नड नगर परिषदेचा माजी उपनगराध्यक्ष आहे। सोशल कामामध्ये मी नगरपालिकाला आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते घेऊन स्वच्छते संदर्भात निवेदन दिलं होतं आणि त्याला झाले जवळपास 3 महिने की आम्ही कन्नड नगरपालिकेमध्ये पावसाळा लागण्यापूर्वी आम्ही या ठिकाणी स्वच्छता करू, नाले सफाई करू, लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे याच्यावर आम्ही काम करू। पण अद्याप कन्नड नगर परिषदेने व तिथल्या सफाई इन्स्पेक्टरने नगरपालिकेमध्ये स्वच्छता संदर्भात एक पाऊलही उचललेलं नाही। आम्ही जेव्हा नगरपालिकेमध्ये जातो तर आम्हाला तोंडी आश्वासन दिलं जातंय की कर्मचारी नाहीये, टेंडर झालेले नाहीये, कर्मचाऱ्यांची पगार नाहीये। सर्वसामान्य माणसाला स्वच्छते संदर्भात आम्ही उत्तर पाहिजे आणि ते सांगता आम्हाला की कर्मचाऱ्याला पेमेंट नाहीये। आमच्याकडून टॅक्स घेतला जातोय, नळपट्टी, घरपट्टी सगळे प्रकारचे टॅक्स घेत आहे, परंतु जी सुविधा नागरिकांना पाहिजे ती सुविधा दिल्या जात नाहीये। याचं आम्हाला मोठं खंत वाटतंय आणि नगरपालिका हे झोपेचं सोंग घेत आहे। तरी आपण पेशाने डॉक्टर आहात आणि शहरामध्येच तुमचं क्लिनिक आहे, काय सांगाल, लोकांची समस्या कशा पद्धतीने तुमच्यापर्यंत येते? कन्नड शहरामध्ये सध्याला थंडी, ताप, मागे डेंग्यूचे फार रुग्ण होते। कन्नड शहरातून डेंग्यूचे प्रमाण फार असतं, कारण की डेंग्यू हा आजार जर वाथे पाणी नसलं, पाणी साचलेलं असलं, गटर तुंबलेलं आहे तर त्या घरातील जवळपास एकाला जर डेंग्यू झाला तर त्या घरात 3 ते 4 रुग्ण तयार होतात। आणि डेंग्यू हा एक महागड आजार आहे, त्याला ऍडमिशनच लागते हॉस्पिटलमध्ये। सर्वसामान्य गरीब कुटुंबाला हे पुरवण्यासारखं नाही आहे। काय एकंदरीत तुमची पुढील भूमिका असणार या संदर्भात? नाही, एकंदरीत पुढची भूमिका म्हणजे आमची अशी आहे की वारंवार सांगून जर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यात लक्ष घालीत नसेल तर नाविलाजाने आम्हाला शिवसेनेच्या वतीने एक तीव्र आंदोलन छेडायला लागेल नगरपालिकेसमोर। आणि ज्या दिवशी आम्ही आंदोलन छेडू त्या दिवशी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला आणि मुख्य अधिकाऱ्याला पळोको सोडो करू, ही या ठिकाणी माध्यमातून मी मुख्य अधिकाऱ्यांना एक सूचना देऊ इच्छितो। प्रतिनिधी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।